एक प्रसंग सांगते। लहानपणी आता तुम्ही सर्व मुलं शाळेत येता, आज तुम्ही वर्गात बसता, तुम्ही सर्व विद्यार्थ्यांसोबत बसता, पण ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्यांदा शाळेत गेले, गेल्या महिन्यामध्ये त्यांचा दिवस होता, सगळ्यांनी साजरा केला की ते पहिल्यांदा प्रथम शाळेत कधी गेले। पण जे प्रथम शाळेत गेल्यावरती जसं सर्व मुलं वर्गात बसतात, त्यांना तसं वर्गात बसण्याची परवानगी मिळाली होती का? नाही, तर त्यांना वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घेण्यासाठी सांगितले। त्यावेळेस ते वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घेत होते। तसेच त्यांना तुम्ही सर्व मुलं एकत्र डब्बा खाता, पाणी पिता, त्यांना अशी मुभा नव्हती की सर्व मुलांसोबत जेवण करायचं, पाणी प्यायचं। आणि त्यांनी त्यांच्या लेखणीमध्ये एक ह्याच्यात लिहिलंय बघा, नो फ्यूल नो वॉटर। का लिहिलेलं असेल हे? तर का तर ज्यावेळेस त्यांच्या शाळेमध्ये पिऊन नसेल त्या दिवशी त्यांना पाणी सुद्धा प्यायला मिळत नव्हते, म्हणून त्यांनी त्यांच्या पुस्तकांमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे नो फ्यूल नो वॉटर, म्हणजे ज्या दिवशी पिऊन नसेल त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाणी सुद्धा प्यायला मिळत नव्हते, अशी त्यांची अवस्था होती। अशा परिस्थितीतून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं। आणि ज्यावेळेस तुम्हाला आता आम्ही प्रश्न विचारतो, तुम्ही आम्हाला छानपैकी उत्तर देता, त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं? छान वाटतं का नाही? वाटतं का सर्व मुलांना? जेव्हा तिथे शिकवणारे जे गुरुजी होते सर्वांना प्रश्न विचारायचे, आणि जर मुलांना उत्तर नाही आले, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घेऊनही त्यांना सर्व प्रश्नाची उत्तरे यायची। आणि त्यावेळेस त्यांनी जरी म्हणले मी उत्तर सांगतो, पण त्यावेळेस त्यांना एवढी मुभा नव्हती की ते त्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतील। त्यांना म्हणायचे शिक्षक की नाही, तुला हे प्रश्नाचे उत्तर देता येणार नाही, तुला बाहेर शिकायला भेटते वर्गाच्या बाहेर, तीच फार मोठी गोष्ट आहे। इतके हुशार आणि इतके प्रगल्भ व्यक्तींनी अशा प्रकारे त्यांचं शिक्षण पूर्ण केलं। आणि त्यांनी काय केलं, अशा वेळेस ते त्यांच्या वडिलांकडे गेले, मला सर्व येत असूनही मला प्रश्नाची उत्तरं देऊ दिली जात नाही, असं का? त्यावेळेस त्यांचे वडील रामजी काय म्हणले असतील की नाही, शिक्षणामुळे माणूस घडतो, तुला हा समाज बदलायचा आहे, तुला समाजाचे विचार बदलायचे। ज्यावेळेस तू फार शिक्षण घेऊन हा समाज बदलवशील, समाजातल्या लोकांचे विचार बदलवशील, हे फार महत्वाचं आहे, त्याच्यासाठी तुला हे शिक्षण घेणं फार महत्वाचं आहे। त्यावेळेस त्यांनी त्यांच्या वडिलांची गोष्ट कायम लक्षात ठेवली आणि त्यांनी त्यांच्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं। त्यांनी शिक्षण आजन्म पाळलं आणि त्यांनी इतक्या डिग्र्या घेतल्या की आज तेवढ्या डिग्र्या आपल्या भारतातही कुणी घेतलेल्या नाहीये। त्यांनी एक डिग्री अशी घेतलेली आहे लंडन विद्यापीठात की अजूनही कोणी जगामध्येही पास करू शकलेलं नाहीये। तसेच त्यांच्या कोलंबिया विद्यापीठामध्ये अजूनही त्यांचं नाव, मूर्ती, आणि लंडन विद्यापीठामध्ये एवढ्या मोठ्या ह्याच्यात त्यांचे सर्वात स्कॉलर विद्यार्थी म्हणून त्यांचं नाव आहे। एवढे हुशार आणि एवढे प्रगल्भ होते ते, आणि त्यांनी त्यांच्या वडिलांना दिलेलं वचन त्यांनी पूर्ण केलं। त्यांनी आपला समाज, समाजातल्या लोकांचे विचार हे सर्व त्यांनी बदलवले। ते फक्त कशातून बदलवले? त्यांनी कशातून बदलवले असतील? तुम्हाला काय वाटतं? आपण सगळे म्हणतो तलवारीला धार असती, पण तलवारीपेक्षा कलमेला धार असती, म्हणजे त्यांनी लिखाणामधून एवढे काय केले?